सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहूजी, जय महाराष्ट्र. तर तुम्ही सगळेजण माझा व्हिडिओ कुठून बघताय नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि नवीन कोणी असताना आपल्या फेसबुकवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर तुम्ही पटापट आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा. तर आज मी बनवणार आहे नाश्त्याला मस्त छान अशी शेपूची भाजी. हे बघा किती छान हिरवीगार आहे भाजी, बघू शकता मस्त आहे. तुम्हाला कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर आवडते शेपूची भाजी, मेथीची भाजी, म्हणजे सगळ्या हिरव्या पालेभाज्या खायला पाहिजे. खास म्हणजे उन्हाळ्यामध्ये खायलाच पाहिजे पालेभाज्या, कारण मसाल्याचं आपण खातो ना जेवण, तर ॲसिडिटी होती आणि नरड्यामध्ये असं गळ्यामध्ये जळजळ होतं आहे. त्यासाठी जेवढा तुम्ही हिरवा पालेभाज्या खाताल ना तेवढं चांगलं असतं आहे आपल्या शरीरासाठी. तर तुम्हाला आवडते का नाही शेपूची भाजी मला नक्कीच कमेंट करा. मला तर आवडते, मला आवडते, दादूला आवडते, प्रज्ञाला आवडत नाही. आता प्रज्ञाला आणले बटाटे, ती करण मस्त बटाटा फ्राय करण, थोडंसं मीठ टाकून, मीठ आणि हळद मीठ आणि थोडीशी चटणी टाकून ती बटाटा फ्राय करते, तिला ते आवडतं आहे. तर मीच म्हटलं चला जाऊ द्या, बार बार खिचडी भात आणि डाळ भात खाऊन कंटाळा आला आहे. तर म्हटलं चला, दादू पण बोलला शेपूची भाजी नाही तर मेथीची बनव. तर मेथीची नव्हती पण शेपूची होती, तर मग म्हटलं चला शेपूची घेऊन येते. आता वाजतायत 11, आता 11 वाजतायत, पटापट मला आवरावं लागत नाही तर नंतर अजून ना जास्त ऊन झालं ना तर लय गरम व्हायला लागले. आणि आज कसं, आज थोडं आभाळ आलं आहे ना, तर आभाळ आल्यामुळं जास्त गरमायला लागले. आभाळ नसतं आलं तर परवडला असतं, आभाळ आल्यामुळं हवा यायला चान्सच नाही आहे. एकदम सगळं असं दमाट दमाट वातावरण झालेलं आहे. काय माहिती पाऊस कधी पडतो आहे. 26 तारखेला सांगितलं आहे, आता पडला तर बरं होईल लवकर पाऊस, म्हणजे थोडी उष्णता तरी कमी होईल. पाऊस पडला तर थोडं जर वातावरण थंड होईल. बघू तुमच्या इकडं कुठं पाऊस पडतो आहे नक्कीच कमेंट करून सांगा, कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे. तुमच्या इकडं पडतो आहे का मला कमेंट करा. आणि तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या फेसबुकला फॉलो करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.